विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग एव्हरीबडी अँड वेलकम टू आवर इंग्लिश क्लासरूम. टुडे वी आर गोइंग टू लर्न SSC एक्झामिनेशन 2021 ॲक्टिव्हिटी सीट नंबर 2. ओके, क्वेश्चन नंबर 2A अँड B, सीन पॅसेजेस. ओके, यामध्ये आपण बघत असतो आहे की प्रश्न क्रमांक 2 जो ॲक्टिव्हिटी सीटमध्ये असतो आहे इंग्लिशमध्ये. तर यामध्ये पहिला जो प्रश्न असतो आहे यामध्ये आपल्याला विचारलेलं असतं की 2 टेक्च्युअल पॅसेजेस असतात यामध्ये फ्रॉम द कोर्स बुक. वी विल बी गिव्हन द व्हेरियस ॲक्टिव्हिटीज टेस्टिंग द कॉम्प्रेन्शन ऑफ द स्टुडंट. ओके, तर यामध्ये 2 सीन पॅसेज म्हणजे आपल्या टेक्स्ट बुकमधले 2 पॅसेज आपल्याला सोडवायसाठी येत असतात. यामध्ये ॲक्टिव्हिटीज असतात, ज्या ॲक्टिव्हिटीमधचं 5 भागामध्ये त्याला विभागलेलं असते. ऑल दिस 3 विल बी 5 ॲक्टिव्हिटीज. ओके, ॲज पर पॅसेज A1, A2, A3, A4 अँड A5. ओके, आणि A1 अँड B1 विल बी सिम्पल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीज. आपण जे या ठिकाणी बघतो आहे की सीन पॅसेज जे असतात त्याचे 5 भाग होतात. ओके, A1, A2, A3, A4, A5. मग पहिला जो पॅसेज असतो आहे तो A1 झाला आहे. दुसरा जो सीन पॅसेज असतो त्याची सुरुवात B1 पासून होते आहे. पहिला A1 जो असतो आहे हा सिम्पल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीज असते आहे. A2 कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटीज असते आहे. A3मध्ये व्होकॅब्युलरी बेस ॲक्टिव्हिटीज असतं. A4मध्ये ग्रामर बेस ॲक्टिव्हिटीज असते आहे. आणि A5मध्ये पर्सनल रिस्पॉन्स, ओके, एक्सप्रेशन अँड इमॅजिनेशन. ओके, तर अशा पद्धतीनं प्रश्नाचं जे स्वरूप असते आहे ते अशा पद्धतीचं प्रश्नाचं स्वरूप असते आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आपण यामध्ये सुरुवातीला टेक्स्टबुक पेज नंबर 10 अँड 11 हा जो टेक्स्टबुकचं या ठिकाणी आपण बघतो आहे की याची माहिती आपण या ठिकाणी घेऊया. ओके, या पॅसेजची सुरुवात होणार. आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड अँड जेंटली लेट हिम ऑन द फ्लोअर इनसाइड द पोल्ट्री कूप. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅचेस. ब्लड are oozing from some of the wound. The baby remained motionless. My father provided first aid to clean the wound and stop the bleeding. I was relieved to find out that the baby was breathing even though his breaths were slow. या पद्धतीनं आपण ही जी ॲक्टिव्हिटीज आहे आपल्याला या शेवटच्या पॅसेजपर्यंत घ्यायची आहे. ओके, हा जो पॅसेज असतो विद्यार्थी मित्रांनो केअरफुली आपलं वाचन करणं महत्त्वाचं असते. मग हा पॅसेज वाचल्यानंतर जी ॲक्टिव्हिटी आपण यामध्ये बघतो आहे ती ॲक्टिव्हिटी आपल्याला सोडवायला सोपी जाणार आहे. क्वेश्चन नंबर 1A मधलं आपल्याला याचे जे 4 भाग आहे A1 टू A5 पर्यंत यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचं ॲक्टिव्हिटीज असतात. A1मध्ये डिफरंट टाईप्स ऑफ ॲक्टिव्हिटीज असतात. ओके, यामध्ये जसं सिम्पल फॅक्च्युअल क्वेश्चनमध्ये काय असतं आहे ट्रू ऑर फॉल्स असतं. कम्प्लीट द फॉलोइंग, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, मॅच द कॉलम या पद्धतीचे प्रश्न असतात. ओके, याला 2 मार्क्स असते या A1 ॲक्टिव्हिटीला किंवा B1 ॲक्टिव्हिटीला. ओके, तर A2 जी ॲक्टिव्हिटी असते किंवा B2 जी असते ती कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल असते. यामध्ये वेब डायग्राम असतं, टेबल असतं, WH टाईप ऑफ क्वेश्चन असतो, वेगवेगळ्या स्वरूपाच्या ॲक्टिव्हिटीज यामध्ये असते. आणि A3मध्ये व्होकॅब्युलरी बेस असते. यामध्ये सिनोनाइम्स असतं, अँटोनाइम, मिनिंग, नाऊन, ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब, म्हणजे यूज युअर नॉलेज ऑफ व्होकॅब्युलरी टू अटेम्प्ट द ॲक्टिव्हिटीज. ओके, याला पण 2 मार्क्स असतं. A4मध्ये टेस्टिंग कॉन्टेक्च्युअल ग्रामर, यूज युअर नॉलेज ऑफ ग्रामर टू एन्सर द ॲक्टिव्हिटीज. ओके, याला पण 2 मार्क्स असतं आहे. मग सुरुवातीची जी पहिली ॲक्टिव्हिटी आपण A1 बघतो आहे कम्प्लीट द स्टेटमेंट विथ प्रॉपर वर्ड्स. हा पॅसेज केअरफुली अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येईल
The mother langur, the mother langur sat on the roof. Sat on the roof. ओके, आपण पहिली सोडवून घेऊया. द बेबी फाउंड ग्रेट सोलेस इन हर केअरिंग आर्म्स. ओके, या पद्धतीनं. त्यानंतर तिसरी ॲक्टिव्हिटी यामधली बघूया आपण. तिसरा भाग आहे सी. ब्लड वॉज ओझिंग. OOZING. Blood was oozing from some of the wound. I offered him a peeled banana. ओके, या पद्धतीनं बनाना. त्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकतो की कशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला दिलेल्या असतात. ओके, यानंतर A to G ॲक्टिव्हिटी आहे. यामध्ये WH टाईप ऑफ प्रश्न आपण या ठिकाणी विचारलेले आहे. हू प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड. ओके, माय फादर म्हणजे लेखकाचे जे वडील होते त्यांनी फर्स्ट एड पुरवलेला आहे. व्हेन डीड बेबी लंगूर फायनली फाइंड कम्फर्ट. ओके, बेबी लंगूरला त्यानंतर कधी कम्फर्ट वाटलं की जेव्हा व्हेन शी गेव द बेबी ए थरो इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजुरीज अँड द कडल्ड हिम tightly in her bosom, the baby found great solace in her caring arms. या पद्धतीचं प्रश्नाचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे आणि यांना 1 मार्क्स असतं आहे. याला 1 मार्क्स आहे या प्रश्नाला आणि या प्रश्नाच्या उत्तरांना 1 मार्क्स म्हणजे टोटल याला पण 2 मार्क्स आहे. प्रश्न तिसरा जो आहे गेस द मिनिंग. जसं कम्फर्ट अँड पीस मीन्स सोलेस, याला काय लागणार आहे 4 नंबरची जोडी लागणार आहे. ग्रेट डिस्ट्रेस आपण म्हणतो आहे ट्रोमा. ओके, या पद्धतीनं. केज अँड पोल्ट्री कूप ज्याला म्हटलं जातं आणि रिलीजिंग म्हणजे उझिंग या पद्धतीची गेस द मिनिंग आपल्याला या शब्दांचा अर्थ यामध्ये द्यायचा असतो. ओके, आपण ही पहिली ॲक्टिव्हिटी पाहिलेली आहे. यामध्ये स्टेटमेंट आपण कंप्लीट केलेले आहे. दुसऱ्या याच्यात WH टाईप ऑफ ॲक्टिव्हिटी केलेली आहे. तिसऱ्या याच्यात गेस द मिनिंग केलेली आहे आणि चौथ्या याच्यामध्ये डू ॲज डायरेक्टेड. ओके, किंवा त्यामध्ये वेगवेगळे प्रश्न पण ग्रामर यामध्ये A4 मध्ये पूर्ण ग्रामर सेक्शन असतो म्हणजे टेक्च्युअल ग्रामर असतं आहे. आय ऑफर्ड हिम ए पील्ड बनाना चेंज द व्हॉइस म्हणजे ए पील्ड बनाना वॉज ऑफर्ड हिम बाय मी. ओके, किंवा ही वॉज ऑफर्ड ए पील्ड बनाना बाय मी या पद्धतीनं चेंज द व्हॉइस आपण करू शकतो आहे. आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड. ओके, मेक इट सिम्पल प्रेझेंट टेन्स. हा पास्ट टेन्स आहे, आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्स करायचं आहे. जसं आय टेक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड या पद्धतीनं. यामध्ये थोडं काही कॉम्प्लेक्स असतात, काही सिम्पल असतात. ओके, ही चौथी ॲक्टिव्हिटी पाहिली आपण A4 मधली. त्यानंतर A5 आहे. हाऊ विल यू हेल्प अँड इंज्युअर्ड ॲनिमल. ओके, म्हणजे यामध्ये पर्सनल रिस्पॉन्स असतो आहे. A5 मध्ये पर्सनल रिस्पॉन्स असतो, आपलं मत त्यामध्ये व्यक्त करावं लागतं. ओके, क्रिएशन अँड इमॅजिनेशन. मग कशा पद्धतीनं आपलं हाऊ विल यू हेल्प अँड इंज्युअर्ड ॲनिमल म्हणजे एखादा दुखापतग्रस्त प्राणी आहे, ॲक्सिडेंट झाला एखाद्या प्राण्याचा पक्षाचा, तुम्ही काय करणार आहे. ओके, इफ आय फाइंड इंज्युअर्ड डॉग काऊ ऑर एनी ॲनिमल आय विल टेक केअर. आय कॉल डॉक्टर अँड आय विल प्रोव्हाइड फूड अँड water to them. I will take care and provide first aid to that animal. या पद्धतीनं ही जी ॲक्टिव्हिटी आहे ही ॲक्टिव्हिटी आपण या ठिकाणी बघितलेली आहे. ओके, हे पण मित्रांनो आपण या ठिकाणी समजून घेतलेलं आहे. ओके, त्यानंतर आपण पुन्हा एक ॲक्टिव्हिटी या ठिकाणी बघणार आहोत. ओके, विद्यार्थी मित्रांनो, ही ॲक्टिव्हिटी शीट 2 आहे. यामध्ये क्वेश्चन नंबर 2B सीन पॅसेज ज्याला 10 मार्क्स असतं. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण एक 10 मार्कची ॲक्टिव्हिटी बघितली होती. A1 होती ती आणि हे B क्वेश्चन आहे. दोनही प्रश्न सोडवणं
आवश्यक असते. B1 मध्ये आपण बघूया, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट अँड से हू सेड टू हुम. या पद्धतीचे पण प्रश्न विचारतात. कधी ट्रू अँड फॉल्स विचारतात. म्हणजे कुणी कोणास म्हटलंय, श्वेता इज ए व्हेरी ब्युटिफुल गर्ल इजंट शी. व्हेन ए पॉनी इज यंग ही लुक हँडसम. नो द सन इज टू हॉट. आय एम ऑल एक्सायटेड. इट्स नाईस टू मीट फ्रेंड्स. ओके, या पद्धतीनं कोणी कोणास म्हटले हे आपल्याला पॅसेज वाचून आपल्याला उत्तरं द्यायचे आहे. ओके, आणि हा जो पॅसेज आहे, पॅसेज नंबर 293 अँड 94 पेज नंबरवर आहे टेक्स्टबुकमध्ये. ओके, त्यानंतर आपण दुसरा बघूया. आपण कंप्लीट द वेब अशा पद्धतीचं WH टाईप आपण घेतला पूर्वीच्या याच्यात. यामध्ये कंप्लीट द वेब डायग्राम असते आहे आणि आपल्याला ती कंप्लीट करायची आहे. काय विचारलं आहे यामध्ये? मीनाज नेचर, मीनाचा स्वभाव कसा आहे. तर मीनाच्या नेचरबद्दल आपल्याला यामध्ये विचारलेलं आहे. मीनाचा स्वभाव कसा होता त्याबद्दलची माहिती आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग आपण वेगवेगळ्या पद्धतीनं उत्तर लिहू शकतो. ती ऑप्टिमिस्टिक होती. कशा पद्धत? शी वॉज ऑलवेज अनहॅपी. ओके, देअर वॉज ऑलवेज समथिंग स्ट्रेंज. ही थॉट, ओके, निगेटिव्ह थॉट एव्हरीथिंग and everywhere. Okay, any person who came in contact with her would feel depressed. तर अशा पद्धतीनं तिचं नेचर होतं आहे. ही आपण या वेब डायग्राममधून लिहू शकतो आहे. त्यानंतर तिसरा क्वेश्चन आपण व्होकॅब्युलरीच्या संदर्भात घेतो. आपल्याला कोणत्या प्रकारचे प्रश्न आणि शब्द माहिती आहे ते, जसं फाइंड अँटोनाइम ऑफ द फॉलोइंग, म्हणजे विरुद्धार्थी शब्द. ऑप्टिमिस्टिक असेल, ऑप्टिमिस्टिक आहे, पेसिमिस्टिक आहे, न्यू, ओल्ड. ड्रिझल आहे या ठिकाणी, पोरिंग, अगली, ब्युटिफुल, या पद्धतीनं. आणि B4 जो आहे, डू ॲज डायरेक्टेड, हा ग्रामर रिलेटेड क्वेश्चन असतो आहे. मीना, इट्स ए ब्युटिफुल डे, आय सेड. चेंज इन टू इनडायरेक्ट स्पीच. या ठिकाणी इनडायरेक्ट स्पीचमध्ये आपल्याला उत्तर द्यायचं आहे. आय टोल्ड मीना दॅट इट वॉज ए ब्युटिफुल डे. ओके, त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी उत्तर देतो आहे. दुसरा क्वेश्चन घेतला आहे, श्वेता इज ए ब्युटिफुल गर्ल. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. हाऊ ब्युटिफुल गर्ल श्वेता वॉज, किंवा व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल. ए व्हेरी असल्यामुळे व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल श्वेता इज, आणि एक्सक्लेमेटरी चिन्ह राहणार आहे. त्यानंतर हाऊ यू बिहेव विथ युअर फ्रेंड. तुम्ही तुमच्या मित्रासोबत कसे वागता आहे. तर याबद्दलचं विचार जो आहे तो या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी ॲक्टिव्हिटी नंबर 2 आपण बघितलेली आहे, क्वेश्चन नंबर 2 A आणि B 20 मार्कसाठी असतो हा प्रश्न. यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचं ॲक्टिव्हिटीज आपण बघितलेले आहे. कोणते प्रश्न येणार त्याचासुद्धा अभ्यास मित्रांनो आपण या ॲक्टिव्हिटीमध्ये केलेला आहे. माझे चॅनल आपल्याला आवडल्यास राजकुमार तिरवाने यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं. आणि नेक्स्ट व्हिडिओ क्वेश्चन नंबर 3 साठी आपण उद्या बघणार आहोत. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.